नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात मी हिताच्या गुजगोष्टी करते, अर्थात चर्चा करते थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आणि त्यांच्याकडून मिळवते विशेष असं मार्गदर्शन विविध आजारांविषयी, त्यांवरील उपचारांविषयी. काही आजार हे असे असतात की ते कित्येक वेळा आपण उपचार केले तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा बळावतात, पुन्हा परत येतात. विशेषतः मूळव्याधाबाबत असं होतं आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय आपल्याकडे उपाय नसतो. मात्र आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी लक्ष देऊन ऐका. आज आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत मूळव्याध आणि भगंदरवर ओझोन क्षारयुक्त चिकित्सेविषयी, जी विना शस्त्रक्रिया उपचार म्हणून ओळखली जाते आणि अतिशय प्रसिद्ध आहे. आणि ज्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. नमस्कार डॉक्टर, आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला दोन्ही डॉक्टरांची ओळख करून देते. तर सुरुवातीला डॉक्टर विवेक लोळगे यांच्याविषयी सांगते. त्यांनी आपली BAMS ही पदवी संपादित केली 1984 साली मुंबईमधून आणि त्यानंतर त्यांनी MD ही पदवी संपादित केली 2004 साली पुण्यामधून. गेल्या 42 वर्षांपासून मूळव्याध, भगंदर आणि गुदरोग उपचार क्षेत्रात अखंड आणि समर्पित सेवा देणारं एक प्रख्यात व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य म्हणजेच डॉक्टर विवेक लोळगे. आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत त्यांनी 50,000हून अधिक रुग्णांवर अगदी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. अगदी नवजात बालकांपासून ते 85 वर्षांपर्यंतच्या रुग्णांना आरोग्य लाभ मिळवून त्यांनी दिलेला आहे. त्यांची उपचार पद्धती ही पूर्णतः आयुर्वेदावर आधारित असून ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा या विशेष तंत्राद्वारे मूळव्याध, भगंदर आणि फिशर यांवर विना शस्त्रक्रिया सुरक्षित आणि कायमस्वरूपी उपचार ते करतात. डॉक्टर लोळगे हे केवळ एक यशस्वी वैद्यकीय तज्ज्ञ नाही आहेत, तर एक संवेदनशील समाजसेवक सुद्धा आहेत. मागील 30 वर्षांपासून इंडियन रेड क्रॉस सोसायटी ठाणे इथले ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अखंड महाराष्ट्रभरात आरोग्य शिबिरं, जनजागृती अभियान आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन केलंय. 50,000हून अधिक गरजू आणि वंचित रुग्णांना त्यांनी मोफत उपचार मिळवून दिलेले आहेत. अगदी अत्यल्प दरात ते उपचार मिळवून देतात. त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केलेली आहे. आजवर ठाणे पोलीस रुग्णालयात सल्लागार म्हणून ते महाराष्ट्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अगदी निशुल्क सल्ला आणि उपचार देतात. त्यांच्या सेवांचा लाभ हा श्रीलंका, लंडन, दुबई, नायजेरिया इत्यादी विविध देशांमधील रुग्णांनीही घेतलेला आहे. त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आलेला आहे. 2016 मध्ये ठाणे गौरव पुरस्कार, सागर मित्र पुरस्कार आणि जैन समाज पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 2018 मध्ये अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बिझनेस आणि झी 24 तास हेल्थ अवॉर्ड त्यांनी या अवॉर्डने सुद्धा त्यांना गौरविण्यात आलं होतं. तर 2019 मध्ये हितगुज आरोग्य सन्मान आणि ठाणे सन्मान या पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2021 मध्ये माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बेस्ट प्रोक्टोलॉजिस्ट अवॉर्डने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2022 मध्ये तमास आयकॉनिक अवॉर्ड, इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड तसंच 9 प्लॅनेट्स हेल्थ अवॉर्ड यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला. 2023 मध्ये ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम तर्फे नॅशनल अवॉर्ड फॉर बिझनेस एक्सलन्स, एक्सलन्स इन प्रोक्टोलॉजी आणि इन्स्पायर आयडॉल अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला. तसंच 2024 मध्ये इंडो अरब लीडर्स समिट दुबई इथे आयुर्वेदिक वेलनेस प्रोक्टोलॉजीज इनोव्हेटर ऑफ द इयर अवॉर्ड, प्राईड ऑफ इंडिया धन्वंतरी अवॉर्ड, एक्सलन्स इन आयकॉनिक अवॉर्ड तसंच गोवा विधानसभेच्या माननीय सभापती यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला. तसंच डॉक्टर लीनता लोळगे हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध नाव आहे. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात 35 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. ओझोन या चिकित्सेसाठी त्यांना आजवर अनेक मानाच्या प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून भगंदर आणि मूळव्याध या दोन्ही आजारांवर, खरं तर हे आजार असे असतात की ते अगदी अशा जागेचे आजार असतात की ते कोणाला सांगताही येत नाहीत आणि ते सोसवतही नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावर उपचार करायचे कसे, डॉक्टरांना सांगायचं कसं, हाच मुळात प्रश्न पडलेला असतो. पण आज आपण त्यांवर विना शस्त्रक्रिया उपचार पाहणार आहोत. अगदी आपण विषयाकडेच येऊया. डॉक्टर विवेक, आपल्याकडून जाणून घ्यायचे, ही जी आपण स्वतः शोधून काढलेली ही जी चिकित्सा पद्धती आहे, उपचार पद्धती, ओझोन क्षारसूत्र ही उपचार पद्धती, याद्वारे कशा प्रकारे आपण उपचार करता विना शस्त्रक्रिया? म्हणजे मूळव्याध आणि भगंदर या दोन्हीवरती आम्ही ही चिकित्सा करतो. मूळव्याध म्हणजे काय आधी हे आपण समजून घेतलं म्हणजे मग त्याच्यावर चिकित्सा कशी करतो ते समजेल. गुदाच्या जागी मांसांकुर बाहेर येणं त्यांना मूळव्याध समजलं जातं. पण त्या मूळव्याधीमध्ये बरेच प्रकार असतात. रक्त मूळव्याध, सुकी मूळव्याध आणि हे मांसांकुर बाहेर आल्यानंतर
त्या ठिकाणी शौचाची जागा छोटी होते आणि मग तिथे चिरा पडतात, त्याला फिशर म्हणतात. त्या फिशरमध्ये स्टूल पार्टिकल अडकून आतमध्ये ट्रॅक तयार होतो आणि मग त्याचा भगंदर तयार होतो, मग त्याला फिश्युला म्हणतात. अशा प्रकारचे मूळव्याध आणि भगंदर हे वेगवेगळ्या आजारांमध्ये शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असतो आणि शस्त्रक्रियाने परत परत रिकामच होत राहतो. माझी जी ओझोन क्षारसूत्र चिकित्सा आहे, क्षारसूत्र चिकित्सा ही खूप अनेक कालावधीपासून सुश्रुतच्या कालावधीपासून ती प्रसिद्ध आहे. पण तो क्षारसूत्रावरती आम्ही एक प्रकारचं आमचं स्वतःचं वेगळं सूत्र तयार करून त्याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो. ऑक्सिजन म्हणजे O2 आणि ओझोन म्हणजे O3. हे ओझोन सोडल्यानंतर ते एक स्पेशल अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी असलेलं एक प्रकारचं मांजासारखं रबर तयार होतं आणि हे आम्ही फक्त त्या मूळव्याधीच्या टोकांवरती आम्ही ॲप्लाय करतो, चिकटवतो. म्हणजे जसं मलम चिकटवतो किंवा गोंद चिकटवतो त्याप्रमाणे त्याच्यावरती मूळव्याधीवरती चिकटवतो. त्याचप्रमाणे फिस्ट्युलाच्या ट्रॅकमध्ये आम्ही हे आतमध्ये ते इन्सर्ट करून बांधून ठेवतो. त्यामुळे फिस्ट्युला क्लिअर होतो आणि मूळव्याध सुकून गळून पडते. आणि ही एक प्रकारची चिकित्सा आहे, शस्त्रक्रिया नाही. अच्छा, बरं, पण कसं आहे ना डॉक्टर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मूळव्याध आणि भगंदर हे असे आजार आहेत ना की ज्यांवर एकदा उपचार केल्याने काही आराम मिळत नाही. हे आजार पुन्हा उद्भवतात आणि शेवटी रुग्णाकडे आता शस्त्रक्रिया करण्याशिवाय काही उपायच नसतो. पण विना शस्त्रक्रिया आपण या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करता, ते बरे करता, हे कसं शक्य आहे मुळात? कारण हे जी शस्त्रक्रिया म्हटली म्हणजे आपण केस कापले, नखं कापले, झाडं कापले, शस्त्रक्रिया म्हणजे कापणं. मग ते पाईल्स कापले किंवा फिश्युला कापला, कट केलं का ते परत वाढणार, हे निसर्गाचा नियम आहे. त्यात कोणत्या सर्जनचे जे चूक नाही, पण मेथडची चूक आहे. ते कापण्यापेक्षा आपण न कापता ते सुकवतो. केस वाढणार, पण केसावरती जर समजा ॲसिड टाकलं किंवा क्षार टाकले तर तिथे नवीन केस येणार नाही. ही याच्यामधली कन्सेप्ट आहे. मूळव्याधीच्या जागेवरती म्हणजे गुदद्वारातून जे मांस बाहेर आलेत ते आतल्या भागातून बाहेर आलेले असतात. त्या ठिकाणी ते कापले म्हणजे वरपासून खालपर्यंत कट केले आणि मग स्टिचेस घेतले का त्या 2 स्टिचेसच्या मधून ते परत पाईल्स परत येतात. कारण का ही आपली जी स्किन जशी ओठाची सॉफ्ट आहे तसेच गुदाची स्किन पण सॉफ्ट असते. त्याच्यावरती स्टिचेस मारला का ते तुटू शकतात, त्याच्यातून परत रिकरन्स होऊ शकतो आणि ते कापल्यामुळे तुमचं इंटरनल स्फिंक्टर कापण्याची शक्यता असते. इंटरनल स्फिंक्टर कापलं गेलं का तुमचा शौचावरचा कंट्रोल जाणं हा मोठा साईड इफेक्ट आपल्याला शस्त्रक्रियेमध्ये पाहायला मिळतो. पण आम्ही किती मांसांकोर वाढलेले असते, ओरिजिनल 3 पाईल्स असतात, 3 o'clock, 7 o'clock, 11 o'clock. परंतु बऱ्याच पेशंटना, रुग्णांना एकाला एक असे फांद्या फुटतात. म्हणजे त्याला गुंतागुंतीचे आपण पेशंट म्हणू शकतो. आणि हे जे 3-6 असे वेगवेगळे त्याच्यातून ब्रँचेस येतात, त्या ब्रँचेसच्या सगळ्या मुळाशी आम्ही हे ओझोन क्षारसूत्र फक्त अंगठी घालतो तशा प्रकारे ते त्याच्यावरती चिकटवलं जातं. आणि हे चिकटवल्यानंतर वरचा रक्तपुरवठा बंद पडतो आणि ते मांसांकुर असतात, त्याच्यामुळे बोन नसतं, त्यामुळे ते आपोआप सुकतात आणि सुकून गळून पडतात. सुकून गळून पडल्यामुळे परत येण्याचा शक्यता थोडीसुद्धा नसते. आणि किती मल्टिपल पाईल्स असेल आतमध्ये, 3चे 6 झाले, 7 झाले, तरी देखील ते एकच रूट बांधलं जातं. म्हणजे 3च्या पोझिशनला 7च्या पोझिशन एकाच ठिकाणी ते बांधलं जातं, चिकटवलं जातं आणि ह्यातल्या औषधामुळे, यातल्या क्षारामुळे ते मुळापासून निघून रक्तस्राव न होता ते सुकून जातं. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्याचा साईड इफेक्ट होत नाही. जे ऑपरेशनमध्ये होतो, शस्त्रक्रियेमध्ये होतो, तो साईड इफेक्ट आपल्याकडे नसतो, रिकरन्स नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कट घेत नाही, त्यामुळे इंटरनल स्फिंक्टर कापलं जात नाही. इंटरनल स्फिंक्टर कापला गेला का गुदावरचा कंट्रोल जातो, शौचावरती कंट्रोल राहत नाही. तिसरी गोष्ट की स्टिचेस नाही आपण त्याच्यात घालत, स्टिचेस नाही घालत, त्यामुळे त्याला कोणतंही खाण्याचं, पिण्याचं, उठण्याचं, बसण्याचं कसलंही पथ्य नाही. आणि हे प्रोसेस करा, मला फक्त 5 मिनटं लागतात. शस्त्रक्रियेला 20 ते 22 मिनटं लागतात. 20 ते 22 मिनटं शस्त्रक्रियेला लागतात म्हणून स्पायनल ॲनेस्थेसिया दिला जातो, मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. आपण 5 मिनटामध्ये उरकतो. त्यामुळे लोकल ॲनेस्थेसिया, जसं दात काढताना इंजेक्शन देतात तसं लोकल ॲनेस्थेसिया देतो. आणि लोकल ॲनेस्थेसियामध्ये ते चिकटवले की माझं काम संपलं, रुग्ण आपला उतरून निघून जातो. त्यामुळे कॉम्प्लिकेटेड किती केसेस असल्या तरी मला त्याच्यात काही पाईल्सच्या बाबतीत भीती नाही.
फिस्च्युलामध्ये पण सुद्धा काय होतं, शस्त्रक्रियेमध्ये फिस्च्युला पूर्ण मुळापासून कापता येत नाही, कारण मुळापासून जर इंटरनल स्पिंक्टरमध्ये कापायला गेला तर स्पिंक्टर कापला जाईल, म्हणून सर्जन आडवा इन्सिजन घेतो आणि आतमध्ये थोडासा पॅसेज राहतो आणि तो पॅसेज परत रिडेव्हलप होतो. बरं, फिस्च्युला आणि पाईल्स शस्त्रक्रिया दोन्ही एका वेळेला करता येणार नाही कोणत्याही सर्जनला, कारण फिस्च्युलामध्ये पस असतो, पस म्हणजे बॅक्टेरिया, आणि पाईल्स म्हणजे ब्लड असतं, ब्लड म्हणजे रक्त आणि पू एकत्र झालं तर सेप्टिक होईल, म्हणून चांगला सर्जन दोन्ही एका वेळेला ऑपरेशन करत नाही. आणि एक राहिला का एक परत येतं, एक असं असतं. पण आपल्या क्षारसूत्रामध्ये मी दोन्ही एका वेळेला, म्हणजे पाईल्सला पण मी क्षारसूत्र बांधून ठेवतो आणि फिस्च्युलामध्ये पण क्षारसूत्र बांधून ठेवतो. त्यामुळे दोन्ही ॲट अ टाईम झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, म्हणजे परत उगवण्यासाठी कोणताही त्याच्यात धागा काही राहत नाही. अशा प्रकारची सोपी ही चिकित्सा आहे. मुळात शस्त्रक्रियाच नाहीये, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगताय की तुम्ही जी चिकित्सा वापरता, विना शस्त्रक्रिया उपचार करता, त्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा नसतात. म्हणजे हे आणखी जास्त उत्तम आहे. बरं लीनता मॅडम, आपण सरांनी तर आम्हाला या चिकित्सेची ओळख करून दिलेलीच आहे, आपण या चिकित्सेविषयी काय सांगाल? मुळात पायलोनेडल सायनस जे असतं त्याच्यावरती कशी उपयुक्त ठरते? पहिल्यांदा पायलोनेडल सायनस म्हणजे काय ते आपण बघूयात. पायलोनेडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यावरती शेवटच्या भागावर बाजूला एक होल पडतं, त्या होलमधनं पू पाणी हे सतत येत असतं. पेशंटला कधी कधी झोपायलाही त्रास होतो, पण तो केसाच्या पुंजक्यांमुळे आतल्या बाजूला केस वळाल्यामुळे तिथून तो एक प्रकारचा टनेल तयार होतो आणि त्याचा कॉन्टॅक्ट हा शौचाच्या ठिकाणी असतो. आणि त्याच्यासाठी मॉडर्न मेडिसिनमध्ये मोठ्या प्रमाणात सर्जरी केली जाते. प्लॅस्टिक सर्जरी केली जाते, झेड प्लास्टिक केली जाते किंवा रॉम्बॉइड फ्लॅप अशा मोठ्या सारख्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये 16, 17 स्टिचेस असतात आणि त्याच्यामधनं परत रिकरन्स असतो. पण अशा ह्या पायलोनेडल सायनसमध्ये आपण ओझोन क्षारसूत्र चिकित्सा करतो, म्हणजे त्याच्यामध्ये ओझोनयुक्त असं क्षारसूत्र आपण त्यात घालून ठेवतो आणि ते बांधून टाकतो. त्यामुळे त्याचं अँटीबायोटिकसारखं तर काम होतंच, ऑटोमॅटिक ते कट होतं, ऑटोमॅटिक ते भरून पण येतं आणि त्यामुळे पेशंटला झोपून राहायला लागत नाही, रोजच्या रोज ड्रेसिंगला यायला लागत नाही. म्हणजे तो हिंडता फिरता राहतो, रोजची त्याची कामं करू शकतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज नाही आहे. वारंवार चेकअपला पण यायची गरज नाही आहे. 8 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर एकदा तो चेकअपला येतो. जर अगदी त्याचा क्रोनिक असेल तरच 2दा किंवा 3दा यायला लागतं, नाही तर मोस्टली प्रोसिजरला एकदा यायला लागतं आणि फॉलोअपला एकदा यायला लागतं. आणि तो मुळासकट भरून येत असल्यामुळे त्याच्यामध्ये रिकरन्सचे चान्सेस नाही आहेत. अच्छा, म्हणजे पुन्हा नाही तो येऊ शकत अजिबातच. बरं, अनेक जणांना ना एक फार भीती असते की जर आपण योग्य वेळी मूळव्याधावर उपचार नाही घेतले तर पुढे हा आजार वाढून त्याच्यातून कर्करोग होऊ शकतो. मॅडम, तुमच्याकडून जाणून घ्यायचे, खरंच मूळव्याधातून कर्करोग होऊ शकतो का? नाही, होऊ शकतो असं आपण 100% नाही म्हणू शकत. पण ज्यावेळेस प्रोलॅप्स झालेला असतो किंवा मूळव्याधीचे कोंब बाहेर आलेले असतात, पण पेशंट भीतीने घरामध्ये बसून राहतात, मग तो नक्की कर्करोग आहे की नाही, का मूळव्याध आहे पण ब्लिडिंग होत आहे म्हणजे कर्करोग आहे म्हणून घाबरून घरात बसतात. तर त्यासाठी योग्य तो निदान करून घेणं, डॉक्टरांकडे जायचं, त्याच्यावर उपचार करायचा. अगदी असेल कर्करोग तरी पहिल्यांदा त्याच्यावर सुरुवातीला उपचार केले तरी तो कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मूळव्याधीकडे दुर्लक्ष केलं, ते प्रोलॅप्स होऊन बाहेर आलेले असतात आणि ते व्यवस्थित त्याची काळजी न घेतल्यामुळे किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट न केल्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. किंवा साधं मूळव्याध आहे असं समजायचं आणि गप्प बसतात आणि असतो तो कर्करोग. तर त्यामुळे योग्य निदान करणं आणि योग्य ट्रीटमेंट करून घेणं हे गरजेचं आहे. आणि पुष्कळदा असं होतं की त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस निर्माण होतात आणि मग होऊ शकतो. तर त्यामुळे आपण असं 100% त्यांना होईल म्हणून घाबरून असं नाही सांगू शकत. फक्त निदान करून घेणं आणि ट्रीटमेंट करून घेणं हे योग्य आहे, हे त्यांनी काळजी घ्यावी. हो, आणि मुळात ना हे जे आजार आहेत त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात जे सर्वसामान्य व्यक्तीला नाही ओळखता येऊ शकत. जसं की फिस्तुलाचा रेक्टोव्हाजायनल हा जो प्रकार आहे ना, त्याच्याविषयी अनेकदा बोललं जातं. मुळात हा प्रकार म्हणजे नेमकं काय असतं हे सांगा मॅडम, आणि त्याच्यावर आपली जी चिकित्सा पद्धत आहे ती कशी फायदेशीर ठरते हे सुद्धा सांगा. हा रेक्टोव्हाजायनल फिस्टुला हा लेडीजमध्ये असतो आणि पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर फिस्टुला असतो की ज्याचा कॉन्टॅक्ट ॲनसपाशी येतो आणि त्याचं दुसरं होल एक तर व्हजायनामध्ये किंवा टेस्टेजवरती असतं. आणि ह्याच्यासाठी म्हणून कधी कधी गायनॅकोलॉजिस्टकडे जातात, वरचेवर ट्रीटमेंट करून घेतात किंवा कधी कधी बार्थोलिन सिस्ट झालेलं असतं, त्याचा पण तिथे कॉन्टॅक्ट झालेला असतो आणि त्याच्यातनंही फिस्टुला होतो. आणि एकदा त्यांनी शस्त्रक्रिया करून घेतलेली असते तरी डिस्चार्ज चालू राहतो.
ते नुसते औषधोपचार घेत असतात, पण कधी कधी ते आमच्याकडे येतात त्यावेळेस त्याचा कॉन्टॅक्ट हा ॲनसपर्यंत आलेला असतो आणि तिथे आपण ट्रीटमेंट त्या फिश्युलाची दिल्यानंतर ते व्यवस्थित कव्हर होतात. अगदी. आणि खरं तर आता इतकं छान तुम्ही दोघंही मार्गदर्शन करताय ना, आपल्या प्रेक्षकांना आपण तुमचा संपर्क क्रमांक तर दिसतोच आहे त्यांना आपल्या स्क्रीनवर. शिवाय आपलं जे हॉस्पिटल आहे त्याचा पत्ता सुद्धा त्यांना दिसतोय. पण तरी सुद्धा त्यांना असं वाटत असेल की आम्ही कधी तुम्हाला भेटतोय आणि कधी प्रत्यक्षात मार्गदर्शन मिळवतोय. त्याच्यामुळे सर तुम्ही सांगा आपल्या सर्व प्रेक्षकांना आपल्या हॉस्पिटलची वैशिष्ट्य, कसं वेगवेगळ्या सोयी सुविधांनी ते अगदी युक्त आहे. छान. हॉस्पिटल म्हटलं का लोकांच्या मनामध्ये येतं की सलाईनच्या बाटल्या, ऑक्सिजनचे सिलेंडर आणि अनेक स्ट्रेचर आणि व्हीलचेअर. पण माझं हॉस्पिटलचं वैशिष्ट्य सगळ्यात वेगळं आहे की अख्ख्या महाराष्ट्रात असं हॉस्पिटल नसेल की ते घरगुतीसारखं वाटतं, घरात 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतं. कोणालाही सलाईन लावली जात नाही, कोणालाही ऑक्सिजन लावायची गरज पडत नाही, कोणीही बेशुद्ध नसतं आणि सगळे मस्तपैकी माझी प्रोसेस झाल्यानंतर ऑपरेशन थिएटरमधून उतरून चालत बेडवरती येतात, मस्तपैकी डबा खातात, मस्ती करतात. माझी पण चेष्टामस्करी चालू असते आणि इतकं हसत खेळत असतं वातावरण की लहान मुलंसुद्धा घाबरत नाहीत की मोठी माणसंही घाबरत नाहीत. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण असं हॉस्पिटल की रुग्णांना तिथे भीती नाही वाटत काही आणि आनंदाने येतात आणि खात्री असते त्यांना की आपण इथे परत कधी यायची गरजच पडणार नाही. अच्छा अच्छा. बरं, म्हणजे हे तुम्ही जसं म्हणालात की अख्ख्या महाराष्ट्रात असं कुठे हॉस्पिटल नसेल. तुम्ही जे म्हणालात की मी चेष्टा मस्करी करतो, एकीकडे उपचार या इतक्या नाजूक आजारावर आणि दुसरीकडे चेष्टा मस्करी, म्हणजे खरंच तुमच्या हॉस्पिटलमध्ये कसं वातावरण असेल ते अगदी असं डोळ्यासमोरच आलं आणि वेगळंच असेल ते. बरं, आपण जी ही चिकित्सा पद्धत आपली आहे ती आणि जी पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धत असते या दोघांची तुलना कशी कराल सर? खूप फरक आहे. म्हणजे शस्त्रक्रिया हा शब्दातच फरक आहे. चिकित्सा आणि शस्त्रक्रिया दोन शब्दामध्येच फरक आहे. शस्त्र वापरणं ते शस्त्रक्रिया म्हणजे पाईल्स कापणं आणि फिश्युलाचे संपूर्ण इन्सिजन घेणं आणि मग तसंच जखम मोकळी सोडून देणं. म्हणजे फिश्युलामध्ये अजून प्रॉब्लेम होतो. रुग्णांना त्याच्यामध्ये गॉज वगैरे दाबून ड्रेसिंग करायला डॉक्टरकडे जावं लागतं. प्रत्येक वेळेला डॉक्टरशी कन्सल्ट करायला लागतं. पाईल्सचं ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवस एनेमा देऊन स्टूल काढायला लागते. वॉश करताना रुग्णाला कोणाच्या तरी मदतीची गरज लागते. अशा प्रकारची शस्त्रक्रियामध्ये कापल्यानंतर जे रक्तस्राव होतं, सलाईनच्या बाटल्या, रक्ताच्या बाटल्या बेशुद्ध असतात, त्यामुळे ऑक्सिजनचे मास्क, हे सगळं हॉस्पिटलची ट्रीटमेंट असते. आणि जे आता मगाशी सांगितलं की पुनरुद्भव होत राहतो. आपल्या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्रक्रिया नाही. जे शस्त्रक्रियेमध्ये स्पायनल ॲनेस्थेसिया देतात. स्पायनल म्हणजे मणक्यात इंजेक्शन दिलं का स्पाइन डॅमेज होतो, त्याच्यामुळे तो स्पायनल ॲनेस्थेसिया दिल्यानंतर त्याला शुद्धीवर म्हणजे पायाचा नमनेस जाण्यासाठी 24 तास ॲडमिट होऊन राहावं लागतं. त्याला स्ट्रेचरवरून उचलून ठेवलं जातं. पण माझ्याकडच्या पेशंटला लोकल ॲनेस्थेसिया दिला जातो, त्यामुळे तो उतरून स्वतःच्या पायाने चालत जातो आणि बेडवर बसतो, खातो आणि आरामशीर राहतो. याच्यामध्ये रिकरन्स 0% आहे. आता गेली 42 वर्षामध्ये आजपर्यंत एकही पेशंट रिकरन्स झाला नाही. 3 पिढ्या म्हणजे आजोबा, मुलगा, नातू असे पिढ्या माझ्याकडे येऊन गेल्यात. आणि ह्या लोकांमध्ये एवढा आनंद असतो की आजोबा सांगतात नातवाला की काही घाबरू नको, माझं पण झालेलं आहे. त्यामुळे ते पेशंट सगळे आनंदाने राहतात. चिकित्सा आणि शस्त्रक्रियेमध्ये हा फरक आहे. शस्त्रक्रियेनंतर 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये पाईल्स परत होतात, फिस्टुला परत होतो आणि मग परत रुग्णाला परत जावं लागतं. मोठ्या हॉस्पिटलमधून फिस्टुलाचे केलेल्या केसेस माझ्याकडे येतात, कारण याच्यामध्ये रिकरन्स अजिबात नाही आहे. हो, म्हणजे 42 वर्षांमध्ये एकाही रुग्णाला पुन्हा म्हणजे तुमच्याकडे एकदा उपचार घेतले की पुन्हा मूळव्याध किंवा भगंदर झालेला नाहीये. मी तर म्हणेन की हा विक्रम आहे. आणि खरंच तुम्ही या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि खरं तर तुमच्या या मार्गदर्शनामुळे अनेक जणांच्या मनातली भीती आज पळाली असेल की आपला हा आजार बरा होऊ शकतो असा धीर मिळाला असेल. आणि या संपूर्ण मार्गदर्शनासाठी खरोखर तुम्हाला दोघांचेही खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.